महाराष्ट्रातील एका गावात अशी यात्रा होते की जिथे लोक स्वतःच्या अंगात लोखंडी गळ टोचतात. 12 गाड्या देवासाठी ओढल्या जातात आणि संपूर्ण गाव साक्षी असतं एका दैवी लग्नाला. ही आहे नाशिक जिल्ह्यातील जोपूळ गाव खंडेराव महाराज यात्रा उत्सव. चला तर मग जाणून घेऊया श्रद्धा आणि परंपरेचे खरे रहस्य. नमस्कार मित्रांनो, एक पाऊल मंदिराकडे या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील पाटील बाबांचे जोपूळ येथील खंडेराव महाराज यात्रा उत्सव पाहणार आहोत. चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी या यात्रेची सुरुवात एका खास परंपरेने होते. मंदिरातील पुजारी देवाला स्नान घालण्यासाठी पाणी आणण्यासाठी थेट नाशिकला जातात. या प्रसंगी संपूर्ण गाव त्यांना मोठ्या सन्मानाने निरोप देतात. आम्ही या दिवशी गावकऱ्यांची मुलाखत घेतली आणि त्यांच्याकडून जाणून घेतली या यात्रेची संपूर्ण माहिती. आज जोपूळ येथे खंडेराव महाराज यात्रा उत्सवात आज पाणी आणायला देव नाशिकला गंगेवर चालले. उद्याकडे सकाळी राडीचा कार्यक्रम होईल. त्याच्यानंतर दुपारी 11-11:30 वाजता रथ मिरवणूक होईल 2 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर गळांचा कार्यक्रम चालू होतो. तो साधारण आहे ना एक 4 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर एक 5:30-6 वाजता 12 गाड्या ओढल्या जात्या. त्यावेळेस आता जे आपल्याला देव भेटले पाणी आणायला गेले ते देव स्वतः आहे ना 12 गाड्या ओढतात. 12 गाड्या रथ राहतो पुढं आणि पाठीमागं 12 गाड्या राहत्या आणि 2 जण भाऊ येते का ते रथ ओढतात आणि तो रथ असा ओढला जातो का एवढ्या 12 गाड्या पाठीमागं आणि रथ. तर ते एवढं सोपं नाही. दैवी शक्ती आहे ही दैवी शक्ती. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आहे ना देवाची वरात निघते. संध्याकाळी देवाची वरात राहते, म्हणजे लग्न लागलं संध्याकाळी वरात राहते आणि ते इथून रथ निघतो परत संध्याकाळी एक साधारण 9:30-10 वाजता. आणि ते एक पोलीस पाटील म्हणून त्यांच्या घरापाशी थांबतो आणि रात्रभर तिथं जागरण गोंधळाचा कार्यक्रम राहतो आणि सकाळी 5:30-6 वाजता त्याची सांगता होते. म्हणजे यात्रेची सांगता परवा सकाळी 3 तारखेला सांगता होऊन जाईल. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 7 वाजता गावात सुरू होते एक अनोखी आणि थरारक विधी, ज्याला म्हणतात नवसाचे हिंगुळ खेळणे. यानंतर देवाची भव्य मिरवणूक काढली जाते. तिरी भक्त निघाली पाणी आणाया गंगेच. निर्मळ केलं शुद्ध केलं ताण हे देवाच. शिवशंभूचा चमत्कार घडला, शिवशंभूचा चमत्कार घडला. पण खरी थरारक गोष्ट येथून पुढे सुरू होते, ते म्हणजे गळ टोचण्याची परंपरा. नवस पूर्ण करण्यासाठी भाविक स्वतःच्या अंगात लोखंडी गळ टोचतात. हे गळ म्हणजे भक्तांची श्रद्धा आणि त्यांचा देवावर असलेला अतूट विश्वास. हे सर्व भाविक मारुती मंदिरातून खंडेराव मंदिरापर्यंत पायी चालत जातात आणि येथे गळ टोचण्याचा विधी पूर्ण होतो. त्यानंतर येतो आणखी एक शक्तिशाली व अनोखा विधी. ह्या प्रसंगी 12 गाड्या एकत्र ओढल्या जातात. हा क्षण पाहण्यासाठी हजारो भाविक जमलेले असतात आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय झालेलं असतं. संध्याकाळ होताच देवाची भव्य वारात काढली जाते, जणू काही एखाद्याचे लग्नच सुरू आहे. ढोल ताशे, रोषणाई आणि भक्तांचा जल्लोष. आणि या क्षणी देवाचे लग्न पूर्ण होते. ही होती जोपूळ गावची अद्भुत आणि पारंपरिक यात्रा. अशा अजून रहस्यमय आणि पारंपरिक ठिकाणांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.